ते बायबल स्पष्ट सांगतं उत्पत्ती 1:26, मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. आणि सगळीकडे परमेश्वर बोलला असा मानव आपण करू. आणि तो काय असेल? समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. आणि बायबल सांगतं 27, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचं प्रतिरूप असा तो निर्माण केला. हालेलुया. वेन इट इज रिटन की असं लिहिलंय की लेट अस मेक अ मॅन. सो पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे सगळे बसले आणि ते म्हणतात आपण कसं मनुष्य तयार करू? आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सदृश्य. सो देवाला जसा मनुष्य पाहिजे होता, देवासारखा दिसणारा, देवा सदृश्य, देवासारखं काम करणारा, ते सुद्धा परमेश्वराला बोलावं लागलं. दॅट इज द ऍक्च्युअल क्रिएशन ऑफ मॅन. तिकडे माणसाची निर्मिती झाली ज्यावेळेस परमेश्वर बोलला. एवढं सामर्थ्य देवाच्या शब्दामध्ये. पण आपला जो मनुष्य आहे ना, तो आत्मिक मनुष्य त्यावेळेस घडवला गेला. ओके, आर यू गेटिंग? ज्यावेळेस प्रभू बोलला ना, परमेश्वराने आपल्याला घडवलं. त्याच्यानंतर या पृथ्वीवर आपल्याला जर ठेवायचे, आपल्याला कार्य करण्यासाठी बनवायचं, तर आपल्याला एक वेसल, एक काहीतरी पात्र द्यायचं होतं. ते पात्र प्रभूने मातीतून घडवलं. पहा, मातीचा पुतळा बनवला. इट वॉज नॉट लिव्हिंग. पुतळा जिवंत नव्हता. अँड देन बायबल सेज की परमेश्वराने जीवनाचा श्वास फुंकला. सो देवाला आपल्याला घडवताना सुद्धा बोलावं लागलं. सो ऍक्च्युअल क्रिएशन वॉज, परमेश्वराने मनुष्याला जे घडवलं, बनवलं, ते आधी ना त्याचे विचार होता की मी मनुष्य घडवणार आहे, तो माझ्या सदृश्य असणार, आपल्या सदृश्य असणार, आपल्या प्रतिरूपाचा असणार. आणि आपल्याला प्रभूने ते विचार बोलून परमेश्वराने अस्तित्वात आणले. आणि योहान 1 हेच सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्दच देवासह होता आणि शब्दच देव होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू ख्रिस्त, पहा ना, प्रभूने काय दिलं होतं? तारणारा येणार, हे काय दिलं होते? अभिवचन दिलं होतं, बरोबर? की तारणाऱ्याचा जन्म होईल, कुमारिकेद्वारे तो जन्म घेईल, या पृथ्वीवर येईल, मनुष्याला सोडविल आणि परमेश्वर आपल्याला मुक्तीदाता देणार आहे, उद्धारकर्ता देणार आहे, इम्मॅन्युअल देणार आहे. त्याला येशू म्हणतील. या सगळ्या गोष्टी बोलण्यात आल्या, घोषणा करण्यात आल्या, सांगण्यात आल्या, वारंवार बोलण्यात आल्या. आणि असं नाही की प्रभू बोलला आणि येशू आला. प्रेज द लॉर्ड. ह्या पृथ्वीवर येण्यासाठी येशूला सुद्धा एका शरीराची गरज होती. सो येशू उतारणारा, बायबल काय सांगतं? पृथ्वीच्या उत्पत्तीपूर्वी, हालेलुया, इट इज रिटन, बायबल सांगतं की परमेश्वराचा पुत्र आहे ना, पृथ्वीच्या उत्पत्तीपूर्वी आपल्यासाठी सगळ्या योजना केल्या, आपल्यासाठी मरण पावलंय. म्हणजे एकही दिवसही अस्तित्वात नव्हतं ना, तेव्हा या गोष्टी झाल्या. अँड देन फिजिकली ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ओके, मग आता काय झालंय? परमेश्वराने ज्या वेळेस येशूला आणायची काळ, वेळ आणि त्या तो समय ज्यावेळेस निश्चित केला ना, तर प्रभू येशूला सुद्धा या शरीरातून जन्म घेण्यासाठी मरियमद्वारे जन्म घ्यावा लागला. पण निर्मिती ऑलरेडी परमेश्वराने प्रॉमिसद्वारे, अभिवचनाने केली होती. कलसेकरास पत्र जर वाचलं तर तिथे दिले, जे काही घडवण्यात आलंय, जे काही, ते सर्व येशू ख्रिस्ताद्वारे, येशू ख्रिस्तासाठी आणि येशू ख्रिस्ताकरिता निर्माण करण्यात आलंय. सगळं काही देवाच्या पुत्राच्या द्वारे निर्माण झालेलं आहे. आणि बायबल सांगतं की पित्याने सर्व काही अंकित करून आपल्या प्रिय पुत्राच्या चरणी त्या गोष्टी ठेवल्या. प्रेज द लॉर्ड. सो ऑलवेज कीप इन माइंड there is importance, you know, the importance of the words. आपण जे बोलतोय त्या शब्दाला खूप महत्व आहे. आता माझा दुसरा प्रश्न आहे, ज्या वेळेस सैतानाला मनुष्य जातीमध्ये प्रवेश करायचा होता, सैतानाने कसा प्रवेश केला? प्रेज द लॉर्ड. कसं त्याने बागेमध्ये हव्वेला फसवलं? प्रेज द लॉर्ड. मनात विचाराद्वारे, शब्दाद्वारे, बघण्याद्वारे. असंच रॅन्डमली विचार करायला नाही लागली. तो तिच्याकडे गेला, तुम्ही वाचा उत्पत्ती 3 अध्याय, आणि तो आला आणि तिला बोलू लागला, असं कुठलं झाड आहे का? ही स्टार्टेड विथ कॉन्व्हर्सेशन, सिम्पल कॉन्व्हर्सेशन. हाय, हा कसं आहे, मला हा रस्ता सांगते की ऍड्रेस सांगते की हे असं आहे का, तसं आहे का? सिम्पल इन्फॉर्मेशन गॅदर करायला आला तो, की असं कोणतं झाड आहे का ज्याच्याबद्दल प्रभू म्हणाले की फळ खाऊ नको किंवा काही करू नको, आणि ती आपली भोळे बाबडेपणाने त्याला सांगते. आणि तो तिकडे ट्विस्ट करायला लागतो. कशा प्रकारे त्याने तिला निर्माणकर्त्याविषयी भ्रमात पाडलं, निर्माणकर्त्याविषयी तिचं जे आपला जो प्रभू आहे त्याच्याबद्दलचं तिच्या मनातलं मत परिवर्तन केलं शब्दाद्वारे. तो काय म्हणाला? काही होत बोललं, ते फळ खाल्यावर तू मरणार आहे. नाही नाही, ज्या दिवशी तू फळ खाणार, ते फळ खाल्ल्यावर तू बरे आणि वाईट जाणणारी होशील, तू देवासारखी होशील, तुझे डोळे उघडतील. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हेच शब्द जे आहेत ना, एकदम सहज रीतीने प्रवेश करतात आणि आपल्याला मॅनिप्युलेट करतात. सो सगळ्यात पहिलं पाप जे स्वर्गात झालंय ना, म्हणजे आपण म्हणतो सैतानाने केलं, अहंकार केला, प्राईड किंवा रेबेलियन, त्याच्या पण आधी त्याने जे पाप केलं ना, ते शब्दाने केलं. यु नो हाऊ? त्या सगळ्या गोष्टी घडायच्या आधी त्याने काय केलं? त्याच्या मनात अहंकार तर आलाच. त्याने काय केलं? देवदूतांना जाऊन तो बोलला, माझ्यासोबत चला, मी नाही का देवापेक्षा पण मोठं होणार आहे, माझ्यासोबत चला, माझं ऐका, माझी उपासना करा, हे करा, ते करा, ते करा. आणि असं करत त्याने 1/3 देवदूतांना स्वतःच्या बाजूने वळवलं आणि ते सगळे देवाच्या विरोधात आले. देवदूत देवाचा गौरव पाहणारे होते, देवाच्या प्रकाशात चालणारे होते. ते 1/3 देव लुसिफर सोबत आज काय झाले? दुरात्मे झालेत आणि अंधकाराच्या राज्याचे ते झाले. Praise the Lord. Everything started with word. It's a fight of word. ज्यावेळेस बाबेलचा बुरुज बनला, परमेश्वराने शब्दाने गोंधळ माजवला आणि ते कार्य तिकडे थांबवलं. ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, शब्दाद्वारे अद्भुत गोष्टी झाल्या. मला सांगा, प्रभू म्हणाला संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. कशी घोषणा करणार आहे तुम्ही? तुम्हाला बोलावं लागणार आहे. येस, नीड वर्ड्स. मी समजा कोणी शाळेत जर गेलं, कसं ते शाळेमध्ये शिकणार आहे? हाऊ द टीचर इज गोइंग टू टीच देम? द टीचर हॅज टू टॉक. प्रेज द लॉर्ड. बोलावं लागणार आहे. वर्ड्स आर नेसेसरी. मी समजा चर्चमध्ये मला स्तुती आराधना करायची, वर्शिप करायची, कसं करणार आहे? आय हॅव टू ओपन माय माउथ, आय हॅव टू स्पीक. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. समजा आपल्याला नाही का अजून शिकवायचंय, काही करायचंय, यू हॅव टू स्पीक. बोलल्याशिवाय काय होत नाही. एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द वर्ड्स. आणि हे शब्द कुठून येतात? आपल्या हृदयातून. Your words and your heart is interlinked, you know. Praise the Lord, praise the Lord. So everything starts with the word. आणि म्हणून जर याकोबाचं पत्र वाचलं ना, याकोब म्हणतो की जो माणूस आपली जीभ आहे ना, जीभ ह्यात ठेवायला शिकतो ना, संपूर्ण शरीर सुद्धा कंट्रोल करू शकतो. एके ठिकाणी तो म्हणतो ही मोठमोठी जहाज आहेत ना, ही जहाज सुद्धा नाही का माणसाला कंट्रोल करता येतात. कितीही कुठलाही प्राणी असेल त्या प्राण्याला सुद्धा कंट्रोल करू शकतो. पण या जीभ नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे, तिला कोण नाही का ताब्यात ठेवणार? तिला कोण कंट्रोल करणार? Whenever we talk, you know, आपले शब्द ह्या वातावरणामध्ये, ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये जातात आणि ते शब्द जे आहेत ना, ते शेप करतात आपला. तुमची जशी इच्छा आहे तसं तुमचं जीवन नाही जात. तुमच्या शब्दांच्या दिशेने तुमचं लाईफ जातं. मार्क दिस, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. Your life will go in the direction of your words, not as per your desire. तुमची इच्छा आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला असं पाहिजे. नो, बायबल सेज मनुष्य आपल्या मुखाचं फळ खातो, भरपूर रीतीने खातो आपल्या मुखाचं फळ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो जर एखाद्या माणसाकडे ना काहीच नाही, काहीच नाही, टेलिंग यू, कदाचित खूप गरीब असेल, बँकरप्ट असेल, पैसे नसतील, काही नसतील, पण त्या माणसाला ना परमेश्वराच्या राज्याचे नियम माहिती आहेत, कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. जर हे त्याला कळतंय ना, तर तो माणूस आहे ना सगळ्यात पुढे जाऊ शकतो. का? कारण त्याला शब्द कुठे कसे काढायचे, शब्दांचा वापर कसा करायचा हे समजतंय. आणि ह्या गोष्टी अगदी चांगल्या रीतीने समजून घेतल्यात ना सैतानाने, म्हणून आज आपल्यापेक्षा जास्त वचनाचा अभ्यास करून तो वचन कुठे ट्विस्ट करायचं, कुठे आपल्याला पाडायचं, यासाठी प्रयत्न करत असतो. पण सैतान आहे ना कधीच आपल्याकडे वचन सोडून येणार नाही, कारण त्याला माहितीये वचन सोडून आपण ऐकणारच नाही. तो सैतान बनून, मी किती वाईट आहे बनून आपल्याकडे येणार नाही. आणि त्याला माहितीये हे लोक ख्रिस्ताला सोडणारच नाही. मग तो कसं येतो? बायबल सांगतं सैतान सुद्धा दिव्य देवदूताचं, तेजस्वी देवदूताचं रूप धारण करून आपल्यामध्ये येतो आणि आपल्या लोकांना फसवतो. प्रेज द लॉर्ड. एकेकाळी लुसिफर म्हणजे काय माहिती? चमकणारा. लुसिफर, लुसिफेरस, हा शब्द जर तुम्ही पाहिला याचा अर्थ शायनिंग, तर त्याला माहिती आहे. म्हणून बायबल सांगतं तो तेजस्वी देवदूताचं रूप धारण करून येतो आणि फसवायचा प्रयत्न करतो. पण तो कसा फसवतो माहिती आपल्याला? तो त्याची आयडेंटिटी घेऊन येत नाही. तो देवाच्या वचनाच्या शब्दांमध्ये कुठेतरी त्यामध्ये लपून येतो. परमेश्वराने मोशेला बोलवलं आणि म्हणाला, उठ चल, माझ्या लोकांचा नाही का आरोळी आक्रोश, त्यांचं दुःख माझ्या कानापर्यंत आले, तुला जायचंय तिकडे
तिकडे फारो समोर उभं असे. मोशे नाही 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 करत राहिल्यानंतर तो काय म्हणाला, मी ना जास्त बोलू शकत नाही, मला व्यवस्थित बोलता येत नाही, आय एम अ स्टटरर. मी तर म्हणजे तो देवाला असं म्हणतो, मी तर ना बोलण्यात किती अडखळतो परमेश्वर, मी नाही बोलू शकत. आणि मग परमेश्वर म्हणाल, ठीक आहे ना, मूग घडवणारा कान घडवणारा कोण आहे? मीच कोणाला नाही का सगळ्या गोष्टी देतो की नाही? मी परमेश्वर देतो की नाही? पहा तुझा भाऊ बोलण्यामध्ये खूप हुशार आहे, तो तुलाच भेटायला येत आहे, तो तुझं मुख होईल. हालेलुया. जर तो फेरो समोर जाऊन बोलत नाहीये तर काही फायदा नाहीये. You have to talk. Even if the enemy is coming and sitting in front of you like a giant pharaoh, you have to communicate directly with that pharaoh by the word of God. ज्या वेळेस इस्रायलातले 12 सरदार होते, 12 लीडर्स होते, त्यांना मोशेने यरीहो शहर जिथे परमेश्वराने अभिवचन दिले ते 12 स्पाइस 12 हेरांना ते शहर हेरण्यासाठी पाठवलं होतं ना. तुम्हाला माहितीये त्यातले 10 लोकांनी आणला, 2 लोकांनी चांगला रिपोर्ट आणला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा त्यांना कोणी पाठवलं होतं? मोशेने. कोणाच्या सांगण्यावरून पाठवलं होतं? परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं होतं की मी तुम्हाला दुधामधाचे प्रवाह असलेल्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. सी ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप महत्व द्या, कारण आपण सगळ्यांनी ना बोलण्यामध्ये खूप 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 चुका केलेल्या आहेत, खूप जास्त चुका केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढलं. त्यांनी न मागता परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला इतक्या चांगल्या देशामध्ये घेऊन जाते, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशामध्ये, तिकडे तुमची वस्ती करेल आणि त्या देशावर तुम्ही आधार कराल आणि सगळं काही चांगलं आणि उत्तम असेल आणि मी तुम्हाला तशा देशामध्ये पाठवत आहे, घेऊन जात आहे. आणि त्या लोकांना सारखा एक लीडर दिला, एक परमेश्वराचा मुख म्हणून तो चालला, देवाचा शब्द तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. ज्या वेळेस लोक मोशे विरुद्ध कुरकुर करायचे, त्या वेळेस ते लोकांना कळायचं की परमेश्वर खुश नाहीये, कारण देवाने ज्याला निवडलं त्याच्या विरोधात बोलायचे. मिरियम त्याची बहीण, मोशेची मोठी बहीण, ती स्वतः एक संदेशप्रिय होती, परंतु ज्या वेळेस ती सुद्धा स्वतःच्या भावाच्या विरोधात, मोशे विरोधात बोलली, ती काय म्हणाली की परमेश्वर तुझ्याशीच बोलतो का, आमच्याशी बोलत नाही का, आम्हाला पण देवाचा ज्ञान नाहीये का? फक्त ती एवढं मोशेला बोलली नाही, त्याच क्षणी तिच्यावर देवाचा क्रोध, देवाचं जजमेंट उतरलं आणि तिला तिच्या अंगावर पोळ फुटलं. Praise the Lord, praise the Lord. So even though she was a prophetess, ती एक संदेष्टी होती, तरी सुद्धा प्रेज द लॉर्ड, जो सुवार्तिक आहे त्याला बोलावं लागणार आहे, पास्टर आहे त्याला बोलावं लागणार आहे, अपॉस्टल आहे त्याला बोलावं लागणार आहे, जो प्रोफेट आहे, भविष्यवक्ता आहे त्याला बोलावं लागणार आहे. आणि प्रत्येक देवाचे जे सेवक संदेश दे हॅव टू स्पीक. नाउ इट मॅटर्स व्हॉट दे आर स्पीकिंग. Praise the Lord. If you know the power of your words, you will speak the heavenly things. If you are not aware of the power and the weight and the intelligence and the power of creativity your words are carrying, you will speak in any manner and you will eat the world's fruit of your words. Praise the Lord. Praise the Lord. So ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला सुद्धा पाठवलं आणि मोशेने नंतर काय केलं, देवाचा शब्द त्या लोकांना सांगितला, देवाचा अनुग्रह, देवाचा चमत्कार, देवाची वाणी त्यांनी ऐकल्या, गोष्टी त्यांनी डोळ्याने पाहिल्या. एक वेळेस परमेश्वराने त्यांना कसं संकटातून बाहेर काढलं, कसं वाईटातून बाहेर काढलं, कसं पूर्ण इजिप्त लोक, मिस्र देशातील लोक पिढा सहन करतात, एक पिढा, दुसरी पिढा, तिसरी पिढा, 10च्या 10 पिढा सहन करतात आणि त्यातली एकही पिढा इस्रायलाच्या कोणत्याही छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या वयस्कर वृद्ध व्यक्तीवर सुद्धा आली नाही, एकही पिढा नाही. सगळ्यात सुंदर जी जागा आहे इजिप्तमध्ये, त्या जागेमध्ये राहत होते, इतकं की ज्या वेळेस ना निबिड अंधकाराची पीड आली, निबिड अंधकाराची पीड, त्याच्यामध्ये बायबलमध्ये वर्णन काय केलं माहिती, की तो अंधकार इतका दाट होता, इतका जास्त होता की ते अंधाराला हात लावू शकत होते. इट्स लाईक जसं काही आपण एखादी वस्तू पकडतोय, जसं हा पेन आहे, आय कॅन होल्ड दिस पेन, किंवा ही जी बॉटल आहे, आय कॅन होल्ड इट. बायबल सांगतो तो इतका दाट अंधकार होता की अंधकाराला हात लावता येत होता. हा इतका जास्त अंधार होता ना की 3 दिवस पूर्ण मिस्र देशातील लोक जिथे ना तिथल्या तिथे बसून राहिली, कोणी जागचं हल्लं नाही. इतका काळोख होता, 3 दिवस जागच्या जागी ते बसून राहिले, नोबडी मूव्ड. पण पूर्ण मिस्र देशामध्ये अंधार आहे, कोणी जागचं हलत सुद्धा नाहीये 3 डेज. आणि गोशन प्रांतामध्ये देवाचे लोक पूर्ण प्रकाशामध्ये खातायत, पितायत, आनंद करतायत. प्रेज द लॉर्ड.
या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि परमेश्वराची वाणी ऐकली. त्यांनी स्वर्गातून येणारा मन्ना खाल्ला. परमेश्वराने पाठवलेले लावे पक्षी त्यांनी पाहिले. त्यांनी उत्तम गोष्टी पाहिल्या. खडकातून येणाऱ्या पाण्याने स्वतःची तहान भागवली. ना कधी दुखलं, ना खुपलं, ना कुठला त्रास झाला, कोणाचाही नाश झाला नाही, कोणी आजारी पडलं नाही. परंतु एवढं सगळं झाल्यानंतर ज्या वेळेस आता प्रॉमिस लँड मध्ये जवळ जायचे दिवस आलेत आणि हे 12 हेर गेलेत, प्रभू काय म्हणाला, ती जागा मी तुम्हाला देणार आहे, तो तो देश आहे ना, तो देश मी तुम्हाला देणार आहे. ओके, द लँड ऑफ मधाचे प्रवाह वाहणारा देश. आणि हे लोक गेले आणि ते नाही का तिकडून रिपोर्ट घेऊन आले आणि मोशे समोर आले. आणि मोशे सोबत कोण आहे? संपूर्ण इस्रायल राष्ट्र आहे. इस्रायल राष्ट्रामधले 12 वंशाचे 12 सरदार किंवा 12 लीडर्स पाठवले होते. म्हणजे असं साधारण कोणीतरी नाही का वीक पर्सन गेला नव्हता किंवा नवीन कोणीतरी आलाय ज्याला काही माहित नाही गेला नव्हता. तर जो 12 त्या कुळाला, त्या वंशाला रिप्रेझेंट करतोय, तो सरदार, जो लीडर आहे, तो गेला होता. म्हणजे खूप चांगल्या पदावर काम करणारा, खूप इंटेलिजंट आणि खूप देवाची जाणीव असणारी व्यक्ती. पण हे जे 10 होते म्हणजे यहोशवा आणि कालेब, हे दोघं सोडून हे बाकीचे 10 होते ना, ते काय म्हणाले माहितीये का? तो देश तर खरंच खूप सुंदर आहे. प्रभू जसं बोललाय, बघा आम्ही द्राक्षाचे घड तोडून आणले, त्यांची द्राक्ष किती मोठी आहेत, कसे, परंतु आपला टिकाव त्यांच्या समोर लागणार नाही, आपला नाश होणार. का माहिती? त्यांच्यामध्ये जे लोक आहेत ना, ते इतके मोठे आहेत, इतके धिप्पाड आहेत, तितके तिथले लोक आहेत ना. तो देश असा आहे, त्याची तटबंदी अशी आहे, इतक्या मोठ्या मोठ्या भिंती आहेत, त्यांच्या समोर आपण नाक तोड्यासारखी आपण जगणार नाही. हे ज्या वेळेस हे बोलले ना, संपूर्ण इस्रायलामध्ये भीती पसरली. तुमचे शब्द एखाद्याची बांधणी करतील किंवा एखाद्याचा नाश करतील. ह्या 10 लोकांच्या रिपोर्टला, जो वाईट रिपोर्ट होता, त्यांनी मोशे समोर ठेवला. हालेलुया. मोशेने देश कसा आहे हे पाहायसाठी पाठवलं होतं. देशातले लोक तिकडे काय आहे हे देवाने हेरायला पाठवलं नव्हतं त्यांना. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या आपण टिकू का, आपण तो देश जिंकू का, ही माहिती, हे नॉलेज, त्यांचा स्वतःचा अनुभव, एक्सपिरियन्स विचारला नव्हता. तो देश हेरायला पाठवलं होतं. हालेलुया. पण ह्या लोकांनी ना अजून त्या भीतीमध्ये त्या गोष्टी पाहून ना देवाची वाणी विसरले. परमेश्वराने काय सांगितलं, तो देश मी तुम्हाला देणार आहे. हालेलुया. देव देतोय. परमेश्वर कधीच म्हणाला नाही तुम्हाला जाऊन लढायचंय, तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला युद्ध करायचंय, तुम्ही शस्त्र बनवा, तुम्ही स्वतःची तयारी करा, तुम्ही रोज ट्रेनिंग घ्या, एक्सरसाइज घ्या. परमेश्वराने अशा गोष्टी सांगितल्या. परमेश्वर म्हणाला मी तुम्हाला त्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. पण ज्या वेळेस समोर त्यांनी त्या गोष्टी पाहिल्या, त्यांनी देवाच्या शब्दाची आठवण राहिली नाही, विसरले. त्यापरीत ते बोलले. ज्या वेळेस देवाच्या शब्दाच्या विरोधात तुम्ही त्याच फळ खाता. इफ यू आर टॉकिंग अगेन्स्ट द वर्ड ऑफ गॉड, यू विल नॉट सर्वाइव्ह. मग भलेही तुम्हाला वाटत असेल असं कसं जगामध्ये ते हे चालतं, प्रॅक्टिकल आहे, आपण थोडंसं नाही का असंही राहायला पाहिजे. नो 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 नो. वेन द वर्ड ऑफ गॉड इज देअर, इवन द प्रॅक्टिकल हॅज नो प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. हालेलुया. हे प्रॅक्टिकल हे ते ना ह्या पृथ्वीवरच्या गोष्टी आहेत. ह्या इथे लोकांनी बनवल्या, इथल्या लोकांनी सांगितलं की दिस इज नॉर्मल, दिस इज अबनॉर्मल. काही वर्षापूर्वी जर पाहिलं, जर विक्टोरियन एरा किंवा त्या वेळात 18-17 सेंचुरीज, 18 सेंचुरीज मधल्या तुम्ही वुमेन पाहिले असतील, तर त्यावेळेस त्यांचं राहणीमान वेगळं होतं, त्यांच्या सौंदर्याचे पॅरामीटर्स वेगळे. तुम्ही काही वर्षापूर्वी जर क्वीन विक्टोरिया वगैरे पाहिले असेल ना, त्यांचं ड्रेसिंग स्टाईल, त्यांचे नाही का लाईक ब्युटी स्टँडर्ड्स, दे वर डिफरंट. त्याच्यानंतर ना वेगळे स्टँडर्ड्स आले, आज वेगळे स्टँडर्ड्स आहेत. प्रेज द लॉर्ड. सो इट कीप्स ऑन चेंजिंग. काळानुसार सगळ्या गोष्टीनुसार ना हे परिमाण, हे नाही का मेजरमेंट्स, हे सगळे रूल्स बदलतात. पण देवाचं वचन कधी बदलत नाही. ते काल, आज, युगानुयुग समान आहे. तो कधी बदलत नाही. त्याच्या करुणेत कधी खंड नाही. त्याचं वचन कधी अपयशी होत नाही. सो डोंट ब्रिंग प्रॅक्टिकल इन द प्रेझेन्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड ऑर इन फ्रंट ऑफ, इफ द वर्ड ऑफ गॉड इज देअर. देवाचं वचन आहे तर त्याच्या समोर नाही का हे जग आणि जगाचं प्रॅक्टिकल, जगाचं नॉलेज, जगाचं हुशारी घेऊन येऊ नका. नो नो नो. बायबल सांगतं की परमेश्वराचं समोर ना हे जगातली बुद्धिमत्ता, जगातलं हुशारपण आहे ना, ते मूर्खपणासारखं आहे. जगाचं ज्ञान काय? मूर्खपणा आहे. प्रेज द लॉर्ड. सो जगातल्या ज्ञानाने देवासमोर जाऊ नका. अपयशीच होणार, 100% अपयशी होणार.
प्रेज द लॉर्ड. लर्न द पॉवर ऑफ युअर वर्ड्स. परमेश्वराने काय बोलायला सांगितले, कसं बोलायला सांगितले ते समजून घ्या. तुम्हाला माहिती हे 10 स्पाईज होते, 10 हेर होते. त्यांनी इतका वाईट रिपोर्ट आणला की ते म्हणाले की आपण तिथे टिकू शकत नाही. आणि त्या लोकांनी बोललेला निगेटिव्ह रिपोर्ट ना सगळ्या इस्रायल लोकांनी तिकडे जे होते ना त्यांनी ऐकलं. त्यांच्यामध्ये भीती आली, ते कुरकुर करू लागले. कालेब आणि जोशुआ आले आणि कालेब म्हणाला, तुम्ही शांत राहा, तुम्ही काय बोलताय, तो देश खरंच सुंदर आहे, प्रभूने तो आपल्याला दिलाय, चला आपण आत्ताच जाऊन घेऊ. पण हे 10 लोक आणि हे 2 लोक, या 10 लोकांच्या शब्दाने त्या पूर्ण इस्रायलमध्ये भीती पसली. आणि तुम्हाला माहितीये हे जे जे रिपोर्ट आणला ना त्याच्यातला एकही प्रॉमिस लँड मध्ये गेला नाही. नॉट बिकॉज गॉड पनिश देम, नो, त्यांनी त्यांच्या शब्दाचं फळ खाल्लं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाय? बायबल सांगतं की कुरकुर करणाऱ्या लोकांचा रानात नाश झाला. कोणाचा नाश झाला? कुरकुर करणाऱ्या लोकांचा. त्यांनी देवाविरुद्ध, ज्यांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली, जे म्हणाले मिसर देश चांगला होता, मोशे तू काय इकडे घेऊन आला, मिसर देशात काही कब्रा नव्हत्या का, तू आम्हाला रानात मारायसाठी आणलं. ते मोशे विरोधात नाही, ते परमेश्वराच्या विरोधात बोलत होते, देवाच्या अभिषेकाच्या विरोधात. You cannot open your mouth to speak against any man of God, any woman of God. प्रभू काय म्हणाले, कोणाविषयीच वाईट बोलायचं नाही आपल्याला. आपल्या मुखातून जे चांगलं, जे उन्नती करिता किंवा एखाद्याला आशीर्वादित करण्यासाठी जे चांगलं आहे ते वचन, ते शब्द निघाले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. नाही. हालेलुया. आणि इकडे जर तुम्ही यशाचं वचन वाचताय ना तर याचा अर्थ आपल्या विरोधात गोष्टी बोलण्यात येत आहेत, आपल्या विरोधात शस्त्र बनत आहे, आपल्या नाशासाठी शब्द बाहेर पडत आहे, आपल्याला श्राप देण्यासाठी शब्दांचा वापर केला जात आहे. सतत 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 कोणीतरी आपल्याला हॅरॅस करते, कोणीतरी आपल्याला छळतंय, कोणीतरी आपल्याला खाली पाडायचा प्रयत्न करते. बट व्हॉट गॉड इज सेइंग, परमेश्वर म्हणतो त्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. गॉड डिड नॉट से शांत बसते लोक बोलतायत ना, मी बघून घे, सूड घेणं माझ्याकडे, तू काही बोलू नको. नो, इथे परमेश्वर तसं बोला नाही. प्रभू म्हणाला तू त्यांना दोषी ठरवशील. हाऊ? नाउ द क्वेश्चन इज, तुम्ही कसं करणार आहे? प्रेज द लॉर्ड. कसं करणार आहे तुम्ही? देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. जगातले लोक म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला. आपण आहे ना त्या पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह थिंकिंगच्या पण पुढे. वी आर नॉट इक्वल विथ द वर्ल्ड. ओके, आज नाही का जर तुम्ही सायकॅट्रिस्ट कडे गेलात किंवा सायकोलॉजिस्ट कडे गेलात किंवा अजून काउन्सिलर्स कडे गेलात तर ते म्हणतात असं बोला, तसं बोला. किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्ट कडे जा, काउन्सिलर्स कडे जा, ते म्हणतात मुलांना ओरडू नका, मुलांना चांगलं बोला, रिवॉर्ड द्या, त्यांना अप्रिशिएट करा, त्यांचा कौतुक करा. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांना शब्दांचं महत्व कळलंय. हालेलुया. त्यांना माहितीये जसं आपण शब्द बोलणार ना त्यानुसार ते लोक सुद्धा रिस्पॉन्स करणार. पण आपण आणि ते याच्यामध्ये फरक आहे. आपण त्यांच्यासारखं पॉझिटिव्ह बोलत नाही, आपण त्यांच्यासारखं पॉझिटिव्ह विचार करत नाही. तर आपल्याला माहितीये की देवाने ती निर्मिती करण्याची ती ताकद आपल्या शब्दात दिली नाही. आपल्याला माहितीये आपले शब्द समोरच्या माणसाला ब्लेस करतायत, आशीर्वादित करतायत. सो वी आर नॉट टॉकिंग पॉझिटिव्ह. we are not just talking positive, only talking positive like the worldly people. No, आपण जगातल्या लोकांसारखं नाही का, काहीच नाही, फक्त नाही का सकारात्मक बोला, होकारात्मक बोला. आपण असं नाही करत आहे की हे होणार, हे झालंय असं तसं. आपण त्या गोष्टी नाही करत आहे. आपण काय करत आहे माहितीये का, आपल्याला माहितीये की आपल्या शब्दांना परमेश्वराने ते अधिकार, ते वजन दिलंय आणि हे जाणून आपण आपले शब्द बोलत आहे. बायबल सांगतं मनुष्याच्या अंतःकरणाच्या भरभराटीने मुख बोलतं. सो तुमचं जोपर्यंत हृदय चांगलं होणार नाही, चांगले शब्द निघणारच नाही. तुम्हाला असं वाटतं की पैसा नाही म्हणून डिवोर्स होतोय किंवा व्यसन आहे म्हणून डिवोर्स होतोय, कुठल्या गोष्टी आहेत म्हणून डिवोर्स होतोय? नो, ही कारण आहेत. पण या सगळ्याची सुरुवात कुठे होते माहिती? शब्दाने होते, वाचावाचीने होते, शिवीगाळीने होते. थोडस एकमेकांबद्दल नाही का, तुम्हाला माहितीये तुमच्या पार्टनरमध्ये, तुमच्या पतीमध्ये ह्या 1 2 3 4 5 ह्या गोष्टी थोड्याशा चांगल्या नाहीयेत, ह्याच्यातली ही गोष्ट चुकीची आहे, ह्याच्यावर काम केलं पाहिजे. तुम्हाला माहितीये तुमच्या पत्नीमध्ये ह्या 1 2 3 4 5 ज्या काही गोष्टी ते चांगलं नाही, कदाचित तिचा हा स्वभाव चांगला नाही, माहितीये. पण हे तुम्हाला हेही माहितीये लग्नाच्या आधी की तुमचा पार्टनर परिपूर्ण नाहीये, बट स्टील यू मॅरी. पण तुम्हाला वाटतं की एकमेकांना सांभाळून घेऊ, करू, एकमेकांना सांभाळणं, तडजोड करणं, ह्यालाच तर संसार म्हणतात. जे आपण काही ऐकलंय, जे जगाने सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी. परंतु
परंतु नंतर लग्नानंतर ना अशी वेळ येते जेव्हा ते सहन होत नाही, फ्रस्ट्रेट व्हायला लागतो. ते नकारात्मक शब्द, ते चिडचिड करणं, ते भांडण हे सहन होत नाही. एक एक लिमिट ना त्याच्यानंतर वाटतं नाही का, माहितीये का? कारण जे नकारात्मक बोलण्यात आलंय आता ते फळ निर्माण करतंय. जे तुमच्याविषयी ना कमीपणाचं बोलण्यात आलंय, जे तुमच्याविषयी अपयशाचे शब्द बोलण्यात आले, ते काम करतायत आता. जर तुम्ही म्हणताय माझा नवरा आळशीच आहे ना, तर तो कधीच चांगला उद्योगी बनणार नाही. याकोबाला ज्यावेळेस त्याच्या मुलांना आशीर्वाद द्यायचा होता, 12 मुलांना त्याने 12 वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद दिले आणि याकोबाने जे शब्द वापरले ती त्या मुलांची डेस्टिनी झाली. त्या मुलांचं नाही का ते विधिलिखित झालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या संसाराविषयी काय बोलतोय, आपण आपल्या पतीविषयी काय बोलतोय, आपण आपल्या पत्नीविषयी काय बोलतोय, आपण आपल्या मुलांविषयी काय बोलतोय. नको नको त्या तिकडे नको जाऊ, तुला जमणार नाही, तुझा तो एक्सपिरियन्स नाही, अरे हे तुला जमणार आहे का, एवढंच झेपणार आहे का. मी सुद्धा ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगते, माझी मुलगी आहे ना, कुठलंही कॉम्पिटिशन असू दे, मोठी मुलगी, तिला सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय. कुठलाही क्लास असू दे, सगळं लावायचे. आता बघा सॅटर्डे संडे मॉर्निंग पासून आफ्टरनून पर्यंत ती बिझी आहे. मॉर्निंग 7 to 9 स्कूलमध्ये तिचं स्केटिंग आहे. रोज स्कूल सुटतं 3 वाजता, 3:30 ते 5:30 रोज स्केटिंग आहे रोज. आणि सॅटर्डे संडे 7 to 9 त्यांचं स्पोर्ट्स असतंच असतं. ही स्केटिंगला तिकडे जाते आणि मग त्यांचं पूर्ण एक्सरसाइज सगळं आहे. त्याच्यानंतर मध्ये 1 तास जातो, 10 ते 12 तिकडे तिने स्कूलमध्ये ड्रॉइंग क्लास आहे तो लावला आहे. त्याच्यानंतर सगळे ऑलिम्पियाडचे सब्जेक्ट घेतले, स्कॉलरशिपचे घेतले, अजून आयक्यूबची एक्झाम आहे ती घेतली आहे. म्हणजे स्कूलचा अभ्यास आहे. परत सायन्स प्रोजेक्ट मध्ये तिचं नाव दिलं आहे. परत त्यांच्या स्कूलमध्ये जे वेगवेगळे ग्रीन हाऊसची कॅप्टन ही आहे, तर ग्रीन हाऊसचे प्रोजेक्ट सगळे हिला करायचे. क्लास मॉनिटर हे आहे, तर सगळंच हिला करायचंय. आणि तिच्या मागे ने आण सोड, हे कर ते कर, मलाही फिरायला लागतंय. सो तिच्यामुळे आम्हाला ना कुठली गोष्ट कुठे जायचंय काय करायचंय, तर माझ्या मुलीचं टाइम टेबल बघून आम्हाला सगळे डिसिजन्स घ्यावे लागतात. म्हणजे आम्हाला असं नाही की आम्ही तिला म्हणू शकतो चला आज हे करायचं असं. नो, वी हॅव टू टेक डिसिजन्स अकॉर्डिंग टू हर टाइम टेबल. सो मी तिला कालही म्हणाले काय, आणि परत मला वाटतं आठवड्याभरापूर्वी मी तिला म्हणाले होते थोडंसं थांब, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊ नको, आपल्याला तेवढं सगळं करायला वेळ तर मिळायला पाहिजे. प्लस आपल्याला चर्चला जायचं. माझं हे बोलणं कुठेतरी चुकीचं होतं, आय नो. पण मला तिला काय सांगायचं होतं माहितीये का, मला तिला हे नव्हतं बोलायचं की तुला हे जमणार नाही किंवा मला काय म्हणायचंय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपलं सगळ्यात पहिलं काय, आपण प्रभूचे, आपण चर्चला जाणार, आपण चर्चच्या वेळेला कॉम्प्रोमाइज करणार नाही. मग उद्या तुझं नाही का कुठलं स्पोर्ट्स आहे, इव्हनिंगला काही आहे, आपण ते नाही करणार. आपलं संध्याकाळ सॅटर्डे संडे सकाळी आपण हे करतो, तर आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत. आपण मीटिंगला जाणार, आपण फॅमिली व्हिजिट्स करणार, यामध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला ना कळलं पाहिजे महत्वाचं काय आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बट सपोज कंटिन्युअसली तुम्ही बोलाल, अरे हे कर, असं कर, तसं कर, तरच आहे, दुसरं करू नको, हे बघू नको, ते बघू नको, सगळं वाटोळं होईल, तर वाटोळच होणार आहे. बिकॉज देर इज पॉवर इन युअर वर्ड्स. तुम्ही बोलताय तशा गोष्टी घडतायत. बट व्हॉट गॉड इज सीइंग, प्रभू असं नाही म्हणालाय की नाही का फक्त जे दुरात्मे बोलतील किंवा नाही का शत्रू बोलेल ते नाही. कदाचित आपल्या घरातून सुद्धा असे काही कळत न कळत असेल नकारात्मक शब्द येत असेल, तुमच्या विरोधात कोणी बोलत असेल, किंवा तुम्ही स्वतः बोलत असाल, माझं नाक आहे ना व्यवस्थितच नाहीये, माझे केस आहे ना मला आवडतच नाही, माझा आहे ना रंग ना असाच आहे, माझी ना हाईटच चांगली नाहीये, किंवा मी खूपच उंच आहे, किंवा ना मी खूपच जाडी आहे. व्हॉट एव्हर यू से, यू विल ईट द फ्रूट ऑफ दोज वर्ड्स. हे थॉट्स येणार. सैतानाने मॅन्युप्युलेट करून देवदूतांना फसवलं, ते दुरात्मे बनले, त्याची सेना तयार केली त्याने. त्याच प्रकारे त्याने शब्दाद्वारे ट्विस्ट करून विचारावर कंट्रोल केलं, हवेचे, आणि ती पण विचार करायला लागली फळ किती सुंदर आहे. आणि बायबल सांगतं की हे फळ ज्ञान देण्यासाठी इष्ट आहे असं तिला वाटलं, तिला हुशार करू शकतं. ती विसरली की देवाने ऑलरेडी तिला हुशार बनवलंय. प्रेज द लॉर्ड. आणि तोच परमेश्वर या जगाचे स्टँडर्ड्स आपल्या समोर आणतो आणि आपल्याला म्हणतो, सपोज यू आर गोइंग फॉर अन इंटरव्ह्यू, सपोज यू आर गोइंग समवेअर, ओके, जिथे तुम्हाला परफॉर्म करायचंय. बापरे, माझ्यापेक्षा किती हुशार, किती सुंदर, किती टॅलेंटेड, किती अनुभवी, किती एक्सपिरियन्स पीपल आहे. सो व्हॉट, सो व्हॉट.
असू दे ना. नाव यू हॅव टू डिसाइड की ते खूप अनुभवी आहेत, मला येणारच नाही. आधीच मी माझा कॉन्फिडन्स घालव आणि मग मी इंटरव्ह्यूला नाही का जाऊ दे, काय होणारच नाही, ह्या हेतूने जाऊन काहीतरी करून येऊ का? मी माझ्या परमेश्वराने इथे पाठवलं आहे आणि मला माहिती आहे मला ते मिळणार. मी विश्वासाने त्या गोष्टी घेणार. या हेतूने तुम्ही जाताय. सो लर्न टू यूज युअर वर्ड्स वाइजली. डोंट एव्हर स्पीक निगेटिव्ह. जे फळ आवडत नाही त्याची पेरणी करू नका. जे खायचं नाहीये ना ते पेरू नका. जे पाहिजे ते पेरा. गॉड नेव्हर सेड की ओ इट इज सो डार्क, लेट मी मेक लाईट. नो. प्रभूने म्हणाला किती अंधार आहे यार, मी प्रकाश बनवतो. नो. सेड लेट देअर बी लाईट. गॉड नेव्हर सेड द पर्सन इज डाइड. गॉड सेड दे आर स्लीपिंग. हालेलुया. लाजरस, फक्त लाजरसच्या वेळेस असं झालं. प्रभू म्हणाला लाजरसला भेटायला जायचं. ते म्हणाले प्रभू काय एवढं महत्वाचं काय? ते प्रभू म्हणाले लाजरस झोपलाय, मी त्याला उठवायला जातो. शिष्यांना समजलं नाही. मग प्रभू काय म्हणाला माहितीये का? तो मेला आहे. हे शिष्यांना समज नाही म्हणून बोलावं लागलं. याईराची कन्या मेली आणि लोक म्हणाले मुलगी मेली, गुरुजींना का त्रास देता? व्हॉट जीसस सेड, नो ती झोपली आहे. हालेलुया. इतकं की येशूवर लोक हसायला लागले. ते रडायला आलेले, शोक करायला आलेले लोक, काय हे कोणाला घेऊन आले? याला मेलेली आणि जिवंत आणि झोपलेला यातला फरक कळत नाहीये. येशूचा अपमान करायला लागले, येशूवर हसायला लागले. येशूला फरक नाही पडला. येशू जर बोलला ती झोपलीये तर ती झोपलेलीच आहे. कारण जे नाही पाहिजे ना ते येशू कधी मुखाने बोलला नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुमच्या विरोधात, आता इथे येशूने त्याच्या विरोधात हे जे थट्टा करणारे होते ना त्या सगळ्यांना दोषी ठरवलं. हाव. येशू गेला, त्याला पाहिजे ते शब्द बोलला, तलिथा कुम, मुली उठ, ती उठली. हे हसणारे थट्टा करणाऱ्यांच्या नाही का त्यांचे शब्द तिथेच राहिले नाही. सो देर इज एक सैतान हल्ला करतोय. नाव यू हॅव टू रिवर्ट बॅक. तुम्हाला सुद्धा काउंटर अटॅक करता आला पाहिजे. इफ द वर्ड्स आर कमिंग अगेन्स्ट यू, प्रभूने इतकं सामर्थ्य दिलंय की कोणी आपल्याला स्पर्श तर करू शकत नाही. इवन इफ इट इज वर्बल अटॅक, जरी तो शब्दांनी केलेला हल्ला असेल ना तो सुद्धा हल्ला तुम्ही परत उलटवू शकता. प्रेज द लॉर्ड. Never accept anything wrong, anything negative, anything hatredful, anything curseful, anything which you don't want. Never receive it, never accept it, never speak it. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी हे प्रोक्लेमेशन आहे जे आपण घेतोय, त्यासाठी या घोषणा आहेत ज्या आपण करतोय, फक्त आणि फक्त यासाठी. असं नका बोलू मला पण मन आहे, मला पण माझे इमोशन्स आहे, मी किती सहन करू. डोंट से. तुम्ही जेव्हा म्हणता ना मी किती सहन करू, तुम्ही तुमची सहनशक्ती संपवता. बायबल से सहनशक्तीच्या पलीकडे तो परीक्षा पाहत नाही. पण तुम्ही तुमची सहनशक्ती घालवता आणि तुम्ही म्हणता मला सहन करता येत नाही. प्रभू का? नेव्हर क्राय प्रभू का? पहा, योसेफासाठी ते जेल आहे ना, ज्या जेलमध्ये तो होता, ते जेल त्याच्यासाठी ते ट्रेनिंग ग्राउंड बनलं, जिथून तो त्या देशाचा पंतप्रधान, त्या देशाचा अधिपती, संपूर्ण जगाला अन्न पुरवणारा दाता बनू शकला. ते जेल, त्या ठिकाणी हाऊ ही नेव्हर स्पोक एनिथिंग निगेटिव्ह. प्रेज द लॉर्ड. योसेफाला माहित होतं माझ्या शब्दांचा वापर मी कसा केला पाहिजे. हालेलुया. सो भले आज हे नाही का ह्या परिस्थितीमध्ये, त्या जेलमध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या सापळ्यामध्ये तुम्ही अडकलेला असाल, तो जेल, तो सापळा, ती परिस्थिती ना तुमच्यासाठी नाही का ते ट्रेनिंग ग्राउंड बनवा की त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाल. पुन्हा मी एकदा बोलते, लक्षात ठेवा, तुम्हाला पाहिजे तिकडे तुमचं लाईफ जात नाही, तुमचं जीवन जात नाही. युअर लाईफ गोज इन द डिरेक्शन ऑफ युअर वर्ड्स. तुमच्या शब्दांच्या दिशेने तुमचं जीवन जातं. सो तुमचा संसार जो आहे ना आज, ते तुमच्या शब्दांचं नाही का फळ आहे. यू वॉन्ट टू चेंज इट, यू कॅन by speaking what you want. नेव्हर से माझा पार्टनर असा आहे, नेव्हर से माझी मुलं असे, आमची परिस्थिती असे, माझा जॉबच असा आहे. नेव्हर से. जे पाहिजे ते बोला, तुम्ही बदलू शकता. कारण परमेश्वर ज्याने बोलण्याद्वारे सगळ्या गोष्टी घडवल्या आहेत ना, त्या परमेश्वराच्या प्रतिरूपात आणि सदृश्य तुम्ही बनलेली आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल सेज यू आर अ न्यू क्रिएशन. तो जुना बडबड करणारा, कुरकुर करणारा, कंप्लेंट करणारा, शिवीगाळी देणारा, बडबड करणारा, नुसतं नकारात्मक बोलणारा, शाप देणारा मनुष्य तुम्ही नाहीये. नवीन निर्मिती आहात. व्हॉट आय गेस 34 स्तोत्र संहिता 34 असं आहे. आपण त्याच्यावर पाहूया. ओके.
स्तोत्र संहिता 34 मध्ये सांगतं की ज्या कोणाला दीर्घायुष्य प्राप्त करायचे, चांगले दिवस पाहायचे आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये उन्नती करायची, त्याने काय करावं? आपलं मुख, आपली जिव्हा वाईटापासून आवरावी. लेट हिम कंट्रोल हिज टंग, लेट हिम टेम हिज टंग. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय कॅन स्पीक सो मेनी थिंग्स. का माहितीये मी एवढं बोलू शकते शब्दाबद्दल? कारण मला प्रभूने शिकवलंय. मला माहितीये मी माझे शब्द किती वर्ष वाईट 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 गोष्टीसाठी वापरले. सहज बोलून जायचे. असं वाटायचं यात काय? व्हॉट्स अ बिग डील? मी थोडी मनापासून बोलली आहे. माझ्या मनात थोडी तसं काय. नाही नाही. अरे सहज बोलून गेली. ते लोकांनी 4 शब्द बोलले तर माझ्या तोंडातून पण 2 निघाले. मी माझ्या जीवनातला, माझ्या लाईफ मधला खूपसा काळ आहे ना, वाईट गोष्टींची पेरणी केली. मला माहितीये. आय नो द पॉवर ऑफ वर्ड्स. हालेलुया. माझ्या संसारात, माझ्या फॅमिलीमध्ये जेवढी लोक होते ना, ते कधीच वाईट नव्हते. पण मला ते ना समजता आलं नाही. मला त्या परिस्थितीशी जमवून घेता आलं नाही, तर मी कंप्लेंट करायला लागले. म्हणून आपण इमोशनली ज्यावेळेस वीक होतो ना, तर आपण तसे शब्द बोलतो. इमोशनली जेव्हा हाय असतो ना, आपण तसे शब्द बोलतो. स्पीक. टेलिंग यू, जेव्हा इमोशनली डाऊन आहे, बोलू नका. बायबल सांगतं रागवा पण पाप करू नका. रागवायचंय पण पाप पण नाही करायचंय. प्रेज द लॉर्ड. सो आपण प्रार्थना करूया सगळेजण. यू हॅव द अथॉरिटी. कंडेम एव्हरी टंग दॅट रायझेस अगेन्स्ट यू. जे जे बोलण्यात आलंय, तुमच्या मुखातून निघालंय, तुमच्या घरातल्यांच्या मुखातून निघालंय, फ्रेंड्सच्या मुखातून निघालंय, कदाचित तुमच्या चर्च मधल्या लीडर्सच्या मुखातून, कोणाच्या मुखातून निघालं असेल, जस्ट cancel it and speak the word of God. Say, I will not eat the fruit of these curseful words. I will not eat the fruit of these wrong words. Praise the Lord. Praise the Lord.